पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आता आपला जो श्लोक सुरू करायचा आहे तो 9वा ना, कारण आपला 8वा झालेला आहे पूर्ण, तर तो परत एकदा घ्यायला नको आहे ना, लक्षात आहे ना, कारण त्याच्यामध्ये 2 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत की एवढंच लक्षात ठेवा की हे सगळं जग माझ्यापासून जरी निर्माण झालेलं असलं तरीसुद्धा माझा प्रत्यक्ष त्याच्याशी काही संबंध नाही. हे सगळं जग माझ्या ठिकाणी आहे पण मी जगाच्या ठिकाणी नाही. आणि तिसरं विधान, हे जग माझ्या ठिकाणी नाही आणि मी पण जगाच्या ठिकाणी नाही. अशी ही 3 विधानं आहेत आत्तापर्यंत त्यांनी आपल्याला सांगितलेली, परस्परांना छेद देणारी म्हणा किंवा काही, पण ही जी विधानं आहेत ती आत्ता आपण तशीच ठेवली आहेत. मग आपण पुन्हा एकदा त्याचं स्पष्टीकरण पुढे घेऊया. न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय उदासीन वदासीन असक्तम तेषु कर्मसु. न च मां तानि कर्माणि, ती जी सगळी कर्म आहेत ती निबध्नन्ति धनंजय, ती मला बाधत नाहीत. कारण कोणती आहेत? उत्पत्ती, स्थिती, लय आदी जी कर्म आहेत ज्याच्यामुळे मी ही सगळी सृष्टी निर्माण करतो, ती सृष्टी निर्माण करणारी जी कर्म आहेत किंवा त्या सृष्टीचं पालन करण्याचं जे कर्म आहे किंवा त्याचा लय करण्याचं जे कर्म आहे, हे उत्पत्ती स्थिती लयात्मक असणारं, या विश्वाला उत्पन्न करणारं असं जे काही कर्म आहे, जी काही कर्म आहेत ती कोणतीच कर्म मला बाधत नाहीत. उदासीन वदासीनम असक्तम तेषु कर्मसु. म्हणजे मी कसा आहे तर मी उदासीन आहे एक, आणि दुसरा मी अनासक्त आहे. आणि ह्या 2 गोष्टींच्यामुळे माझा त्या कर्माशी काही संबंध येत नाही. तेषु कर्मेषु, न इथे मी त्याच्याशी कुठल्याही प्रकाराने जोडलेला बांधलेला राहत नाही. न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति, ती कर्म काही मला बांधू शकत नाहीत, कारण मी उदासीन अनासक्त असल्यामुळे माझ्याशी त्या कर्माचा लेप लागणं शक्यच नाही आणि म्हणून मी त्यापासून अलिप्त आहे. आणि सुटली या सिंधू जळाचा लोटू, न शके धरू सैंधवाचा धाटू किंवा घाटू, तेवी सकळ कर्मा मीच शेवटू, ते काही बांधती माते. आणि सुटली या सिंधू जळाचा लोटू, म्हणाले की जे समुद्राचं पाणी वाहतं आहे, तो जो लोट आहे किंवा तो जो प्रवाह आहे, न शके धरू सैंधवाचा घाटू, त्या ठिकाणी ते जसं त्या खाऱ्या पाण्याला त्याच्यामध्ये त्या लोटामध्ये जर सैंधव म्हणजे मीठ जर पडलं
तर त्या समुद्रामध्ये ते जसं मिसळून जातं, न शक्य धरू सैंधवाचा घाटू. घाट म्हणजे आकार. मीठ मिठाचं मीठ पण धरून ठेवू शकत नाही, राहत नाही. त्याचं मिठाचं मीठ पण वेगळेपणाने शिल्लक राहत नाही. न शके धरू सैंधवाचा घाटू, तेवी सकळ कर्मा मीच शेवटू. म्हणजे शेवटी ते मीठ कशामध्ये मिसळून जातं किंवा कशात जाऊन मिसळून जातं, तर त्या सिंधू जलामध्ये मिसळून जातं. तसंच ही जी सगळी कर्म आहेत, ती कर्म सगळ्यात शेवटी जर मलाच येऊन मिळतात, ते काही बाधती माते, ते मला कसे बांधू शकतील. बांधती माते, ते मला बांधतील, ती मला बाधक होतील, शक्यच नाही. म्हणजे जसं समुद्राला जाऊन मिळणारं मीठ हे जसं समुद्राशी एकरूप होऊन जातं, तसं ह्या जगामध्ये निर्माण होणारी सगळी कर्म ही माझ्याच ठिकाणी येऊन शेवटी संपतात. जर ही सगळीच कर्म माझ्या ठिकाणी येऊन संपतात, तर ही कर्म मला कशी बाधित होती. ह्या कर्माची बाधा मला होऊ शकत नाही. आता भगवंता पुन्हा पुन्हा तोच विषय वेगवेगळ्या प्रकारे सांगतायत. धूम्र रजांची पिंजरी, वाजतिया वायुते जरी होकारी, का सूर्यबिंबा माझारी अंधारे रिगे. धूम्र रजांची पिंजरी म्हणाले, धुराचे जे कण आहेत ते धूर, तो धूर त्याचं जर छत झालं, पिंजरी म्हणजे छत, तर ते जे आहे ते वाहणाऱ्या वाऱ्याला ते छत जर थांबवू शकेल का. कारण फक्त त्या धुराचा तयार झालेला छतासारखा आकार आहे, खूप लांबवर ते पसरलंय, सर्वदूर पसरलंय, एवढं. ह्याच्यापेक्षा दुसरं काही होत नाही. धूम्र रजांची, रज म्हणजे कण, त्या ठिकाणी असणाऱ्या त्या धुराच्या कणांमधून किंवा त्याच्यामधून निर्माण झालेलं जे पिंजरी म्हणजे छत, ते जे छत आहे ते वाजतीया वायुते म्हणजे वाहणाऱ्या वाऱ्याला जर होकारी म्हणजे थांबवेल. जर म्हणाले असं धुरांचं छत जर का वाहणाऱ्या वाऱ्याला थांबवू शकलं, किंवा का सूर्यबिंबा माझारी अंधारे रिगे, किंवा सूर्याच्या बिंबामध्ये अंधाराने प्रवेश केला, असं कधी झालंय. सूर्याच्या समोर कधी अंधार उभा राहू शकतो. तर म्हणाले हे घडू शकत नाही. हे असो, हे राहू द्या म्हणाले. हे जे मी अशक्य म्हणून तुमच्यासमोर 2 दृष्टांत मांडले, हे 2 दृष्टांत सोडून द्या म्हणाले. हे असो, पर्वताची ये हृदयी, जे पर्वताच्या वरून पाणी वाहत आहे, आणि पर्वताच्या हृदयी म्हणजे पर्वताच्या आतल्या भागामध्ये, धारास्तव न खोचे, पर्वतावरून वाहणाऱ्या धारा आहेत, पण पर्वताच्या आतमध्ये त्या धारा शिरत नाही. पर्वताच्या आत जे काही एकाच्या आत स्तर आहेत, ते जसेच्या तसे पाणी त्याच्या वरच्या भागावरून वाहत राहतं, पण ते पाणी काही पर्वताच्या आत शिरत नाही. ते पाणी आत शिरून न खोचे, ते आत खोचलं जात नाही, आत शिरलं जात नाही. तेवी कर्मजात प्रकृतीचे न लगे मज. त्याचप्रमाणे ह्या प्रकृतीचं जे कर्मजात आहे, जे जे कर्म केलं जातं प्रकृती करून, उत्पत्ती स्थिती लयात्मक वगैरे वगैरे, ते कोणतंही कर्म माझ्यापर्यंत पोचू शकत नाही. आणि म्हणून एरवी इये प्राकृती विकारी, एकू मीची आहे अवधारी, परी उदासीनाची या परी. एरवी इये प्रकृती विकारी, एरवी सांगायचं तर ह्या प्रकृतीमध्ये क्षणाक्षणाला बदल होत राहतात. ही प्रकृती प्रतिक्षणाला बदलणारी आहे. एकू मीची आहे अवधारी, मीच तिला धारण करणारा एकटा एक आहे. परी उदासीनाची या परी, मी जरी तिच्या अधिष्ठानाशी असलो, मी जरी त्या प्रकृतीचं अधिष्ठान असलो, तरी कसं आहे म्हणाले. एकू मीची आहे अवधारी, परी उदासीनाची या परी. एखादा उदासीन मनुष्य, एखादा उदासीन पुरुष असावा, त्याप्रमाणे अलिप्त असा मी पुरुष आहे. मी अलिप्त आहे, प्रत्येक घटनेपासून मी अलिप्त आहे. त्यामुळे करी ना करवी, मी काही करतही नाही आणि मी काही करवून घेतही नाही. आता इथे उदासीनाची या परी, या पुरुषापरी असं म्हणायचं कारण काय. सांख्य तत्वज्ञान, त्या सांख्य तत्वज्ञानामध्ये पुरुष आणि प्रकृती विचारात घेतलेली आहे. आणि तो पुरुष कसा विचारात घेतला, तो निष्क्रिय आहे. त्याचा सगळ्यात मोठा गुण तिथे धरलेला निष्क्रिय आणि उदासीन, की तो काही स्वतः काम करत नाही, तो काही स्वतः करत नाही
तो स्वतः काही करून घेत नाही. अधिष्ठान माझंच आहे, पण माझ्या अधिष्ठानावरती प्रकृती काम करते आहे, असं त्यांनी सांगितलं. म्हणून ह्या वेदांतांनी सांगितलेल्या पुरुषाचं स्वरूप हे कसं सांख्यांनी सांगितलेल्या पुरुषापेक्षा वेगळं आहे. आणि तिथला पुरुष आहे तो नुसताच निष्क्रिय आणि उदासीन आहे, त्याचा संबंधच येत नाही. कारण तिथे काय आहे, प्रकृती प्रधान आहे. ती तिच्या ठिकाणी प्रमुख असल्यामुळे ती तिच्या पातळीवरती सर्व व्यवहार करते. आणि इथे त्यांनी कसं म्हटलं आहे की इथे प्रकृती प्रधान नाही, प्रकृती पुरुषाच्या अधिष्ठानावर आहे. म्हणजे अधिष्ठान पुरुष आहे, पण प्रत्यक्ष तो काही काम करत नाही. करीना करत, तो करतही नाही आणि करवून घेत पण नाही. दीपू ठेविला परिवारी, परिवार घर. आपल्या घरामध्ये जर दिवा ठेवला तर कवणा ते नियमी ना निवारी. कोणालाही तो दिवा म्हणत नाही की नको हे असं करू नको, किंवा कुठलाही नियम सांगत नाही की हे असं इथं केलंच पाहिजे, हे अशा प्रकारे राहिलंच पाहिजे, असाही तो नियम सांगत नाही. आणि कुठल्याही प्रकारे हे करू नको असा सांगणारा सुद्धा नियम तो आपल्या पुढे देत नाही. कवणा ते नियमी ना निवारी. आणि कवण कवणीये व्यापारी, रहाटे तेही नेणे. उजेड त्याचाच पडत असतो दिव्याचा, त्या उजेडामध्येच काय करतात. आणि कवण कवणीये व्यापारी, कोण कोणता व्यापार करतो आहे, कोण कोणत्या व्यापारामध्ये निमग्न आहे, किंवा कोणाला कोणत्या व्यापारामध्ये रुची आहे, त्याच्याशी त्या दिव्याला काही करायचं नाही, त्याला फक्त उजेड द्यायचा आहे बस. रहाटे तेही नेणे. आणि कोण काय काम करतो आहे, रहाटे म्हणजे करतो, कर्म करणं. तर कोण काय कर्म करतो आहे ह्याच्याकडे तरी तो कुठे पाहतो, याच्याकडे पण तो पाहत नाही, त्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. म्हणजे आपल्या घरामध्ये आपण जर पणती किंवा दिवा ठेवला आणि त्या दिव्याच्या उजेडामध्ये घरातली प्रत्येक म्हणजे व्यक्ती आपापलं काम करायला लागली. घरात एखादी गृहिणी असेल ती तिची भाजी निवडत बसेल, एखादा घरातला कर्ता पुरुष असेल तो आपले हिशोब लिहित बसेल, घरातली लहान मुलं असतील ती अभ्यास करत बसतील, कुणी म्हातारी माणसं असतील ती जप करत बसतील, देवाचं काहीतरी म्हणून. त्याच एका दिव्याच्या उजेडामध्ये प्रत्येकजण आपल्याला वाटतं ते काम त्याच्यात करत राहील, पण दिव्याला काय आहे त्याचं, दिव्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. कोण काय काम करतोय हेही दिवा पाहत नाही. आणि तू हे काम देवाचं करतोय म्हणून तुला जास्त प्रकाश, तू काहीतरी खटपट करतोय म्हणून तुला कमी प्रकाश, असंही करत नाही. त्याचा कशाशीच संबंध आहे. हे भगवंत सांगतो असा मी आहे की ती प्रकृती हे सगळं जगाचे व्यापार करत राहते, पण तिच्या त्या व्यापारांच्या मध्ये मी फक्त तिचं अधिष्ठान आहे. जसा एखाद्या घरात दिवा ठेवावा आणि त्या दिव्याच्या उजेडामध्ये त्या घरातले सगळे व्यापार चालावेत, तसं केवळ माझं अधिष्ठान आहे. आणि माझ्या अधिष्ठानावरती जे व्यवहार व्यापार ही प्रकृती करते तिच्यामधून मग सगळं कर्म तिच्याशी निगडीत आहे, उत्पत्ती स्थिती लय तिच्याशी निगडीत आहे, या जगाचे सगळे व्यापार हे तिच्याशी निगडीत आहेत. आणि म्हणून त्या दीपू ठेविला परिवारी, तो जैसा का साक्षी भूतू. आता हा परिवारामध्ये ठेवलेला दीपू कसा आहे, साक्षी आहे. तो फक्त तिथे बसलेला आहे, त्या सगळ्या कर्माचा तो साक्षी आहे. गृहव्यापार प्रवृत्ती हेतू, त्या घरातले जे व्यापार आहेत त्या व्यापाराच्या मागे प्रवृत्ती, गृहव्यापार करण्याकरता प्रवृत्त होणं, हालचाल करण्याकरता त्याला इच्छा निर्माण करणं. कारण अंधारच असेल तर काय प्रवृत्त होईल. आपण म्हणू घरामध्ये पुरता काळो काही लावायला मेणबत्ती पण नाही, घरामध्ये टॉर्च एखादी विजेरी पण नाही, घरामध्ये लावायला दिवलाणं नाही, कुठल्याही प्रकाराने इथे उजेड होईल अशी परिस्थिती नाही. अशा अंधाऱ्या स्थितीत आपण आता काय काम करणार, काही करू शकत नाही. म्हणजे परिवारामध्ये तो दीप ठेवला, दीपू ठेविला परिवारी, तो कसा आहे, तो जैसा का साक्षीभूत, तो साक्षी रूप आहे. तो त्या ठिकाणी फक्त ठेवलाय म्हणून आहे तिथे, परंतु कसा आहे तो, त्याचा केवळ असणं हे कशाला कारणीभूत आहे, गृहव्यापार प्रवृत्ती हेतू, त्या घरातले सगळे व्यापार होण्याकरता, हेतू म्हणजे कारण, प्रवृत्ती म्हणजे वेगवेगळ्या हालचाली. त्या घरातल्या व्यापार करण्याकरता होणाऱ्या प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या हालचालींना कारण कोण आहे, तो आहे.
तो जर शांत झाला तर काही व्यापार होणार नाही, काही घरात हालचाल होणार नाही. तो आहे म्हणून हालचाल आहे, तो नाही तर काही नाही. तसं परमात्मा म्हणतो मी करत काहीच नाही, पण मी आहे म्हणून ही प्रकृती करते, मी आहे म्हणून हे सगळं चाललंय, माझं केवळ असणं आहे. म्हणून आपण सत हा जो शब्द आहे त्याचं हे सगळं स्पष्टीकरण आहे की सत म्हणजे असणे, बीइंग, बस. सत्ता नाही, सत पाय मोडलेला त, केवळ अस्तित्व, केवळ असणं. म्हणून तो म्हणतो की माझं केवळ असणं आहे. तैसा भूतकर्मी अनासक्तू, मी भूती असे. तसा भूतकर्मी अनासक्त, त्या भूतमात्रांच्या कर्मामध्ये मी अनासक्त आहे, मी जोडलेला नाही, मी भूती असे. पण मी ह्या भूतमात्रांच्या व्यापारामध्ये भरून राहिलेलो आहे. फक्त हे सगळे घोटाळे आपल्या मनातनं काढून टाकायचे, प्रत्येक ठिकाणी समजून घ्यायचं आणि पुढे जायचं. मी भूती असे, मी ह्या भूतमात्रांच्या मध्ये आहे. मी आहे पण मी काही करत नाही, मी आहे म्हटलं नाही ते. मी भूती असे म्हणजे मी आहे 29व्या ओळीत. पण तैसा भूतकर्मी अनासक्तू, त्याच्या आधी काय म्हटलं की त्यांच्या कर्मामध्ये मी अनासक्त आहे, मी त्या कर्मात कुठंच जोडला गेलेलो नाही, म्हणजे त्याच्यात माझी काही रुची नाही, माझी आसक्ती नाही, पण मी त्यांच्यात आहे. हा एकचे अभिप्रावो पुढत पुढती, काय सांगो बहुता उत्पत्ती. हे एकच मला तुला पुन्हा पुन्हा सांगायचं आहे की माझं केवळ असणं, माझं केवळ अस्तित्व हेच ह्या संबंध सृष्टीच्या व्यापाराला कारणीभूत आहे. असणं कसं आहे? निर्लेप आहे. असणं कसं आहे? साक्षीभूत आहे. असणं कसं आहे? अनासक्त आहे. असे वेगळे वेगळे शब्द वापरतात. मी त्या कशातच नाही, परंतु मी आहे म्हणून हे सगळं आहे. म्हणजे प्रकृती सगळा उद्योग करते आहे, प्रकृती हे सगळं निर्माण करते आहे. कुणाच्या जीवावर करते आहे? माझ्या जीवावर करते. मी काही करतोय का? नाही, सगळं काही तीच करते आहे. आणि म्हणून हा एकच अभिप्राव पुढत पुढती, काय सांगो बहुता उपपत्ती. किती प्रकारांनी तुम्हाला याची कारणमीमांसा, ह्याचा मागचा तर्क किंवा ह्याचं स्पष्टीकरण किंवा या विषयातलं मर्म मी तुम्हाला किती प्रकारांनी उलगडून सांगायचा प्रयत्न केला आहे. म्हणाले तेथ एक वेळा सुभद्रापती येतुले जाणपा. तिथे म्हणाले पुन्हा पुन्हा आता मी काय सांगू, आता जे सांगितलं आहे ते एवढं येतुले जाणपा, हे एवढं तुला समजलं म्हणजे झालं. माझा हा जो सगळा खटाटोप आहे किंवा माझे हे जे पुन्हा पुन्हा दृष्टांत देणं चाललं आहे, हे कशाकरता चाललं आहे? तुला कळावं म्हणून चाललं आहे. तुला एवढं कळलं की मला बस आहे, बाकी मला काही नको आहे, हे मला पुन्हा पुन्हा सांगण्याची आवश्यकता आहे असं नाही. म्हणून हा एकच अभिप्राय पुढत पुढं, मला एकच माझ्याविषयीचं जे धोरण, माझी स्थिती, वस्तुस्थिती ही मला तुला सांगायची आहे, पण ती मी अनेक प्रकारांनी तुझ्या पुढे उलगडून सांगतो आहे. तर आता एक लक्षात घे की तिथे एक वेळ सुभद्रापती येतुले जाणपा. आता तू एवढं एकच समजून लक्षात घे, पुन्हा पुन्हा मी जे सांगतो आहे ते या सर्वातून एवढंच लक्षात घे की मी कशामध्ये गुंतलेलो नाही, मी कशात अडकलेलो नाही, मी उदासीन आणि अनासक्त आहे. मी ह्या कशामध्येही, या व्यापारामध्ये, जगत व्यापारामध्ये मी अडकलेलो नाही. हा सगळा व्यापार माझ्या अधिष्ठानावरती प्रकृती करते आहे. आता एवढं आपण इथे लक्षात ठेवून पुढे जाऊ की पुन्हा पुढे गोंधळ असतोच, की मग त्या गोंधळात पडताना मागचं आठवायचं नाही, तिथेच ठेवायचं. मय्याध्यक्षेण प्रकृतीही सूयते स चराचरम हेतुनानेन कौंतेय जगत विपरिवर्तते. मय्याध्यक्षेण, माझी अध्यक्षता आहे, माझ्या अध्यक्षतेखाली प्रकृतीही सूयते स चराचरम. ती चर आणि अचर ह्या दोघांनाही एकमेकांच्या सहित, चरासहित अचर, अचरासहित चर, यांना ती काय करते? सूयते, निर्माण करते, जन्माला घालते. कोणाच्या कडून घडतंय? प्रकृतीकडून. त्याचा अध्यक्ष कोण आहे? मी आहे. एखाद्या संस्थेचा एखादा माणूस अध्यक्ष असतो. अध्यक्ष सगळं काम करायला धावतो का? नाही धावत. तो अध्यक्ष आहे, तो फक्त सह्या करतो, हा झाला, हा चेक पास करायचा, ठीक आहे,
अध्यक्ष महाराज तुमची सही पाहिजे, सही करू दे. पण प्रत्येक काम करायला तो जात नाही. काम कुणी दुसरा करतो, त्याचा सेक्रेटरी करतो. बहुतेक संस्थांच्यामध्ये सगळं काही काम, महत्त्वाच्या जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात, त्या सेक्रेटरीला घ्याव्या लागतात, अध्यक्षाला नाही. पण अध्यक्षाच्या संमतीशिवाय काही होऊ शकत नाही. जे भगवंत सांगतो, माझी संमती आहे, मी पाठीमागे आहे प्रकृतीच्या, म्हणून प्रकृती हे सगळं निर्माण करते आहे. हेतू नानेन कौंतेय जगत विपरिवर्तते. म्हणाले या कारणामुळे, हेतून आनेन, ह्या हेतूमुळे, हेतू म्हणजे कारण. सामान्यतः हेतू शब्दाचा अर्थ प्रत्येक वेळी कारण असा आधी सुरुवातीला धरायला हरकत नाही, मग बदलला तर संदर्भाप्रमाणे बदलेल. पण आनेन हेतू म्हणजे हा जो हेतू आहे, कसा आहे तो? हेतूना, ह्या हेतूमुळे, अनेन हेतूना, या हेतूमुळे किंवा या कारणामुळे काय होतं? कौंतेय, हे अर्जुना, जगद विपरिवर्तते, ह्या जगतामध्ये घडामोडी होत राहतात. सारखं जे परिवर्तन आहे, जे बदल आहेत, ते सारखे कोणामुळे होत राहतात? याच्यामुळेच, या कारणामुळे होतात. कारण कोणतं झालं? मय्याध्यक्षेण, मी अध्यक्ष आहे हे कारण. आणि ही सगळी घडामोड घडवून आणणारी प्रकृती आहे, ती सर्व निर्माण करते आहे. ही दुसरं कारण. जग निर्माण करण्याकरता महत्त्वपूर्ण कोण आहे? प्रकृती आहे. पण तिचं महत्त्व कशाच्या आधारावर आहे? मय्याध्यक्षेण, माझ्या अधिष्ठानावरती ती हे सगळं काम करू शकते. ही सगळी घडामोड ती घडवून आणते. जे लोकचेष्टा समजता, जैसा निमित्त मात्र का सविता, तैसा जगत प्रभवी स्पंडुसुता, हेतू मी जाणे. जे लोकचेष्टा समजता, म्हणाले ह्या सगळ्या लोकांचा जो व्यापार आहे, चेष्टा म्हणजे हालचाल, हा जो व्यापार आहे, व्यवहार आहे, समजता, सर्व प्रकारचा व्यापार, सर्व प्रकारचा व्यवहार, जैसा निमित्त मात्र का सविता, तैसा जगत प्रभवी पंडुसुता, मी हेतू जाणे. म्हणाले जसं निमित्त मात्र का सविता, आता सूर्य उगवला की सुरू झालं आमचा व्यापार. त्याला निमित्त मात्र कोण आहे? सूर्य आहे, सविता. त्यांनी म्हटलं की जसा निमित्त होतो, पहाट झाली, शाळेमध्ये आमच्या लहानपणी धडा होता, पहाट झाली, सूर्य उगवला, कोंबडा आरवला, हे सगळं जे सुरू होतं, तो पहिला पहाट झाली की कोंबडा आरवतो, मग सूर्य उगवतो, मग घरातल्या सगळ्या बायका उठल्या, दळण दळायला बसल्या वगैरे वगैरे, सगळं पुढे सुरू झालं. म्हणाले हे कुणाच्या अधिष्ठानाने होतं? हा सूर्य आहे, म्हणून त्या सूर्यामुळे ह्या जगाचे सगळे व्यापार, सगळी हालचाल सुरू होते. तैसा जगत प्रभवी पंडुसुता, त्याचप्रमाणे जगाच्या उत्पत्तीच्या ठिकाणी, प्रभव म्हणजे उत्पन्न होणं, ते ह्या जगामध्ये जी उत्पत्ती आहे, त्या उत्पत्तीच्या बाबतीमध्ये मी कसा आहे? मी तसाच कारणीभूत आहे. हेतू मी जाणे. आता पुन्हा हेतू शब्दाचा अर्थ कारण. मी कारण आहे हे समज. हे जग निर्माण होण्याकरता मी केवळ कारण आहे. म्हणजे आता आपल्याकडे शब्द आपण वापरले ना आत्तापर्यंत दोन, निमित्त कारण आणि उपादान कारण. निमित्त कारण कोण आहे? कुंभार. तसं ह्या जगाच्या निर्मितीला निमित्त कारण कोण आहे? परमात्मा. तो निमित्त. उपादान कारण सगळीच प्रकृती, सगळं तीच, चाक तीच, थापटणं तीच, पाणी तीच, त्याच्यानंतर त्याला लागणारी जमीन, माती, थोपटणं, जे जे काय आहे ते सगळं कोण आहे? प्रकृती. सगळे आकार कोण धारण करतं? प्रकृती. तीच वेगवेगळ्या आकारामध्ये प्रकट होत राहते. एक प्रकृतीच भिन्न भिन्न आकारात निर्माण होते. मग तिला आपण काय म्हटलंय? उपादान कारण. सगळं त्या उपादानामध्ये आलं. आणि निमित्त कोण आहे? परमात्मा. म्हणजे अद्वैतामध्ये त्यांनी दोन कारणं सांगितली, एक निमित्त कारण आणि एक उपादान कारण. निमित्त कारण परमात्मा आहे आणि उपादान कारण प्रकृती आहे. आता इथे त्यांनी सांगितलं म्हणून हे जग निर्माण होण्याकरता मी कसा आहे? जगत प्रभवी पंडुसुता, हेतू मी जाणे. आता जसा सूर्य, दृष्टांत पण त्यांनी दिला ना आपल्याला, की जसा सूर्य आकाशात उगवला, निमित्त कोणाचं झालं? सूर्याच्या उगवण्याचं. आणि जगामध्ये लोकांनी व्यवहार कसे सुरू केले? सकाळ झाली, उजाडलं, सगळ्या जगाचे व्यापार सुरू झाले.
त्याला काय फरक पडला? त्याला काही फरक पडला नाही. इथे तुम्ही जगात व्यापार करताय का करत नाही ह्यांनी सूर्याला काही फरक पडत नाही, पण सूर्याच्या असण्यामुळे हे सगळं घडतं. तसं कुंभार आहे एवढ्या कारणाकरता हे सगळ्या बाकीच्या गोष्टी गोळा होतात. कारण ह्या सगळ्या गोष्टी गोळा झाल्या की मग ती निर्मिती होते. तर म्हणून त्यांनी इथे सांगितलं, का जे मिया अधिष्ठिली या प्रकृती होती चराचराची या संभूती, म्हणून मी हेतू हे उपपत्ती घडे यया. आता म्हणतात का जे मिया अधिष्ठिली या प्रकृती. आता आपल्याला हे एकदम पाठ झालंय की मी त्या प्रकृतीला अधिष्ठान म्हणून राहिलो, मी राहतो म्हणून. कारण आता का कारण की मी ह्या प्रकृतीचं अधिष्ठान आहे. काय त्याचा परिणाम झाला? होती चराचराची या संभूती. संभूती म्हणजे काय? उत्पत्ती. त्याच्यामुळे काय होतं? चराचरामध्ये उत्पत्ती होते. ही संभूती म्हणजे उत्पत्ती. मग या चराचरांच्या मध्ये उत्पत्ती झाली. म्हणून मी हेतू, म्हणून काय झालं? मी त्या उत्पत्तीला कारण झालो. हे उपपत्ती, हा तर्क आपण धरा किंवा धरला. आम्ही तो तर्क धरला की त्याच्यामुळे हे जग निर्माण झालं. त्याला हेतू कोण आहे? मी हेतू हे उपपत्ती घडे यया. हे सगळं जग निर्माण होण्याकरता त्याच्या मागे जर कोणी कारण असेल तर तो मी आहे. हे आत्ता ह्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं. आता येणे उजिवडे निरुते न्याहळी पा ऐश्वर्य योगाते, जे माझा ठाई भूते परिभूती मी नसे. आता त्यांनी सांगितलं आता येणे उजिवडे. आता या प्रकाशात, आता मी जे विधान केलं आहे त्या प्रकाशात, आता विधान काय केलंय? सूर्याच्या प्रकाशात जग व्यापार करतं. तसं मी अधिष्ठान आहे म्हणून प्रकृती जग निर्माण करते. हा एक तर्क आम्ही उभा केला. हा जो तर्क आहे, आता येणे उजिवडे निरुते, म्हणजे आता या तर्काच्या उजिवडे उजेडात प्रकाशात, या तर्काच्या प्रकाशामध्ये न्याहाळी पा ऐश्वर्य योगाते, त्याच्यामध्ये आता माझं ऐश्वर्य पा. माझा जो ऐश्वर्य योग आहे, माझं मोठेपण कशात आहे? आपण ते भगवंताचे षडगुण ऐश्वर्य म्हटलंय ना, त्याच्यामध्ये त्याचं जे ऐश्वर्य आहे त्या ऐश्वर्यात एक शब्द ऐश्वर्यच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तो 6 गुणांच्या मधला एक गुण ऐश्वर्य आहे. यश आहे, कीर्ती आहे, तसं ऐश्वर्य पण आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे. या सगळ्यामध्ये एक ऐश्वर्य पण गुण आहे. तर म्हणाले माझं ऐश्वर्य काय? तर माझं ऐश्वर्य तुला सांगतो, ऐश्वर्य योगाते जे माझ्या ठाई भूते. आता माझ्या ठिकाणी माझ्या अधिष्ठानावर ही भूत निर्माण होतात, हे जग निर्माण होतं, पण मी त्यांच्यात नाही आहे. ती जरी माझ्या अधिष्ठानावर उभी राहिली तरी मी परिभूती मी नसे, पण त्या भूतमात्रांच्या मध्ये मी नाही. अथवा भूते ना माझा ठाई, किंवा हे भूतमात्र सुद्धा माझ्या ठिकाणी नाहीत. आता त्यांनी घोटाळ्यात टाकलं. वरती काय सांगितलं आपल्याला की मीच याचं कारण आहे निर्मितीचं. आत्ता लगेच काय सांगितलं की मी जरी कारण असलो तरी जे माझा ठाई भूते परिभूती मी नसे. हे एक कारण सांगितलं. दुसरं काय सांगितलं? अथवा किंवा भूते ना माझा ठाई, ते भूत मात्र माझ्या ठिकाणी नाही आणि भूता माझी मी नाही, तेही माझ्या ठिकाणी नाही, मी त्यांच्या ठिकाणी नाही. या खुणा तू कही चुको नको. या खुणा हे तू लक्षात ठेवायला कधीही विसरू नको. म्हणजे जेव्हा तू जग म्हणशील, जग म्हटल्याबरोबर काय म्हणशील की माझं अधिष्ठान आहे. माझ्या अधिष्ठानावरती निर्माण कोण करते आहे? प्रकृती करते आहे. आणि त्यामुळे माझ्या अधिष्ठानावर निर्माण करणारी प्रकृती ही ह्या जगाला जी निर्माण करते, ते निर्माण झालेलं जग जे आहे ते माझं अधिष्ठान आहे. म्हणून हे संपूर्ण जग कसं दिसतं आहे? रज्जूवरती सर्पाचा भास व्हावा तसं माझं अधिष्ठान आहे. माझ्या ह्या अधिष्ठानावरती हे जग दिसतं आहे. आता केव्हा? ती भूते माझ्या ठिकाणी आहे. जे माझा ठाई भूते
परी मी भूती नाही. माझ्या ठाई भूत म्हणजे माझ्या अधिष्ठानावरती हा भूतजात आहे निर्माण. माझ्या अधिष्ठानावर ही प्रकृती या भूतजाताला निर्माण करते, म्हणून हे सगळं निर्माण झालेलं जग दिसतं आहे. आता हे दिसणारं जे जग आहे तुला, त्या जगाचं स्वरूप तुला सांगतो. जे माझा ठाई भूते, तेव्हा तत्वज्ञान काय समजून घेशील की माझ्या ठिकाणी हे सगळं भूतजात माझ्या अधिष्ठानावर उभं राहिलंय, पण मी भूतमात्रांच्या ठिकाणी नाही, कारण मला जायचं कारणच नाही. मी अधिष्ठान आहे, निर्माण प्रकृती करतीये, पण माझ्या अधिष्ठानावर उभं राहिल्यामुळे हे सगळे भूतमात्र माझ्या ठिकाणी आहेत असं तत्वतः उपपत्ती अशी लावशील. उपपत्ती म्हणजे तर्क, युक्तिसंगती. ही उपपत्ती तुझ्या ठिकाणी लावली जाईल, ही तर्कसंगती तुला सांगता येईल. अथवा किंवा आता दुसरी तर्कसंगती घे. भूतेना माझा ठाई आणि भूता माझी मी नाही. आता एक संगती लक्षात घे की मी इतका उदासीन आहे, मी इतका बाजूला आहे, मी इतका फक्त साक्षी आहे, तर ह्याच्यामध्ये ती भूतमात्र माझ्याजवळ येण्याचं काय कारण? आता दृष्टांत कोणता? मागचा. कोणता? दिव्याचा. परिवारी दीपू परिवारामध्ये दिवा लावून ठेवला आहे. आता दिवा लावलेला आहे आणि घरामध्ये सगळे आपापली कामं करतात. आता प्रत्येकाने जेव्हा आपापलं काम करायला सुरुवात केली आहे, त्यांचा काही ते दिव्याशी संबंध, ते काही त्याला येऊन चिकटता येत नाही. प्रकाश आहे, सूर्य आहे, तो उगवलेला आहे. आता त्यांचा सूर्याशी काय संबंध? सूर्य उगवला आहे एवढाच संबंध, सूर्याचा अधिष्ठान आहे एवढाच संबंध. म्हणजे भगवंत म्हणतात माझं ऐश्वर्य काय आहे की मी फक्त माझं अस्तित्व आहे, त्या माझ्या अस्तित्वावरती ती प्रकृती जे निर्माण करते ते माझ्यापर्यंत येऊन स्पर्शत नाही. आता घरातला दिवा म्हटला तर आपल्याला तो जवळचा आहे वाटेल, सूर्य म्हटला तर तो जवळचा नाही आहे, त्याला जाऊन आपण भिडत नाही. सूर्य जिथे आहे तिथे आहे आणि तो जसा आहे तसा आहे. सूर्याला आम्ही म्हणू शकतो का की आज आम्हाला खूप आनंद झाला आहे, आज आमच्याकडे लोक जेवायला यायचे, आज तू संध्याकाळी 6:30ला 7ला मावळण्याच्या ऐवजी आज रात्री 10 वाजता मावळणं म्हणजे बरं आम्हाला उजेड मिळेल? काही नाही, त्याच्यावर आमचं काहीच नियंत्रण नाही, त्याच्यावरती आमची कोणतीच सत्ता चालत नाही. तो जेव्हा रात्र दाखवणार आहे तेव्हा रात्रच दाखवणार आहे, तो जेव्हा दिवस दाखवणार आहे तेव्हा आता तुझं आज असं वाटतं की उद्या कधी उजाडूच नाही. कुणाला जर काही शिक्षा झाली आहे, कुणाला फाशीची शिक्षा झाली आहे, कुणाला दुसऱ्या दिवशी काय आता निकाल ऐकायचा आहे आपला, काय झाला आहे कोर्टात, उद्या उजाडूच नाही आहे, तो निकाल ऐकणं नको, तो दिवस उगवणं नको. मनुष्य म्हणतो तो दिवसच उगवू नये, तो थांबणार आहे. म्हणजे तो त्याचा व्यापार व्यवहार करत राहतो आहे, तो त्याचाच व्यवहाराचा कुणाशी संबंध नाही. तसा मी माझं जसा सूर्य उगवायचं मावळायचं काम हे त्याच्या मर्जीने करतोय, तसं माझं असणं हे माझ्या मर्जीने पूर्ण सर्व तंत्र स्वतंत्र आहे. सगळं तंत्रात मी स्वतंत्र आहे, कोणत्याच तंत्रात मी कोणाशीच बांधलेलो नाही. त्यामुळे मी कसं आहे? सर्व तंत्र स्वतंत्र आहे. मग आता काय म्हणतात ते? अथवा भूतेना माझा ठाई. हे भूत मात्र काही माझ्या ठिकाणी नाहीत. कशाला असतील? सूर्य उगवेल, सूर्य जाईल. काय लोकांना कामं करायची? कुणी वाळवणं घालेल, नाही तर कुणी सोलर कुकर लावेल, नाही तर कुणी एखादा शास्त्रज्ञ त्या सूर्याच्या उजेडामध्ये प्रयोग करेल. कुणी काही करू दे, सूर्याला काय त्याला काही फरक पडत नाही. तसं भूतेना माझा ठाई आणि भूता माझी मी नाही. आणि त्या भूतमात्रांच्या मध्ये सुद्धा मी अडकलेलो नाही किंवा आता ह्याचं काम होतं आहे तर ह्याचं काम होईपर्यंत एक 10 मिनिटं थांबू का, म्हणजे मग त्याचं झालं काम की मग मी मावळतो. असा काही तो कुठे कोणात गुंतलेला नाही, असा काही तो कुठे कोणात अडकलेला नाही आहे. त्यांनी सांगितलं दुसरं मला समजण्याचा तर्क हा आहे. लक्षात ठेवा की म्हणाले मी सगळ्यापासून अलिप्त आहे आणि हा जगाचा जो व्यापार चालला आहे तो केवळ मी आहे एवढीच सत. त्याचं जे सत हे माझं ऐश्वर्य आहे, हे त्याचं सत हे स्वरूप आहे की ज्या स्वरूपाने, ज्या असण्याने, ज्या त्याच्या अधिष्ठानाने या जगाचे सगळे व्यापार चालतात. आता पंतप्रधान आहेत, ते दिल्लीमध्ये राहतात, ते भारतात सुद्धा नसतात, ते बाहेर गेलेले असतात, तेव्हा ह्या भारतातले व्यापार चालतात की नाही?
पंतप्रधान मुख्य आहे त्याच्याशिवाय आपण नाही. एक ती खुर्ची आहे पंतप्रधान, बस. एवढ्या एका सत, त्या सतपासून काय निर्माण झाली? सत्ता. म्हणून तो सत्ताधीश आहे. त्याची सत्ता कशामुळे निर्माण झाली? ते सत हे त्याचं असणं आहे. त्याचं असणं जेव्हा अस्तित्वात येते, जेव्हा त्याच्या असण्याची खुर्ची बनते, म्हणजे खुर्ची बनते म्हणजे काय होतं? तो ईश्वर होतो. आता पुढे सांगतीलच आपल्याला ते. ईश्वर झाला की हे जग कोण निर्माण करतं? ईश्वर. हे जग परमात्मा निर्माण करतो का? परब्रह्म करतो का? नाही. परब्रह्म काय आहे? सत. आणि ईश्वर काय आहे? सत्ता. ईश्वराची सत्ता आहे. ईश्वराच्या सत्तेने हे जग चालतं. नियम कोणी केले जगाचे? ईश्वराने. या रंगाला काळा, या रंगाला हिरवा, त्या रंगाला पिवळा, त्या रंगाला जांभळा, असं करून इंद्रधनुष्य कोणी केलं? ईश्वराने केलं. ही जमीन आहे, ही अशी खडकाळ आहे. हा समुद्र आहे, तो असा खारट आहे. तो जलाशय आहे, तो गोड आहे. कुणी केलं? परमेश्वर आहे. म्हणजे त्या ईश्वर आहे, परब्रह्मानी नाही. त्या परब्रह्माला परमेश्वर म्हणतात, तर इथे परमेश्वर म्हणायचं नाही, नुसतं ईश्वर म्हणायचं. हा ईश्वर कोण आहे? सत्ता आहे. आणि या ईश्वराच्या पलीकडे कोण आहे? सत. जे सत आहे ते कशातच भाग घेत नाही. जे सत आहे त्याच्यापर्यंत कुणीही जाऊन पोचत नाही. ते अस्पर्श आहे, ते सगळ्यांनाच अस्पर्श आहे. आता जेव्हा सत्ता ह्या अर्थाने विचार करतो तेव्हा काय होतं? तेव्हा ईश्वर लक्षात घ्या. आता इथे कसं सांगितलं? आता येणे उजिवडे निरुते, या 33व्या ओळीमध्ये, की ह्या उजेडामध्ये, ह्या विचारांच्या उजेडामध्ये जर तुम्ही पाहिलं, न्याहाळी म्हणजे पहा, न्याहाळी पहा म्हणजे आम्हाला सांगतायत न्याहाळून पहा. बघा, तुम्ही न्याहाळून पहा. ऐश्वर्य योगाते, माझा ऐश्वर्य योग पहा. माझं ऐश्वर्य काय आहे बघा. जे माझा ठाई भूते परिभूती मी नसे, हे माझं ऐश्वर्य आहे. म्हणजे इथे आपण जर म्हटलं माझ्या घरामध्ये 25 लोक काम करतायत, हे 25ही लोक माझ्या घरात काम करतायत, पण मी घरात नाही, त्या घराचं वाटोळच होत जाईल. ते 25 नोकर करतायत कशाला आमच्याकरता काम? कारण जर तिथे आम्ही हजर असू तर ते काम, ते म्हणजे काय करणार बाई, तुम्ही घरातच नव्हता, त्यामुळे आता घरामध्ये काय काम करायचं आम्हाला कळलंच नाही. आम्ही सगळे येऊन बसलो बघा, पण आम्ही काहीच काम करू नाही शकलो. दिवसभर बसलो, तुमची वाट पाहिली आणि गेलो. बरोबर आहे. कारण का? त्यांना सत्ता पाहिजे. तिथला जो सत्ताधीश आहे तो तिथे हजर पाहिजे. तो सत्ता ज्याची आहे तो तिथे उपस्थित आहे, मग सगळे काम करतात. भगवंत म्हणतात हे माझं ऐश्वर्य आहे. सत्ता म्हणून खुर्चीवर बसायचं काम मीच करतो. मग तो सत्ता म्हणून खुर्चीवर बसतो तेव्हा भगवंत कोण होतो? सगुण परमात्मा होतो. सगुण परमात्मा नकोच म्हणाला, पुन्हा गोंधळ नको, म्हणून तो ईश्वर होतो. ईश्वर होऊन खुर्चीवर बसतो. मग तो राम होतो, मग तो कृष्ण होतो, मग तो नरसिंह होतो, मग तो जो व्हायचा तो होतो. पण तो त्या सत्ता म्हणून बसतो. भगवंत म्हणतात सत्ता म्हणून बसणारा मीच आहे, माझा ऐश्वर्य आहे. मला काहीही स्पर्श न होता मी त्या खुर्चीवर बसतो. आता हे आपण फार गुंतागुंतीत जायचं का नाही मला माहीत नाही. हे जे तत्वज्ञान आहे हे उपनिषदांचं, हे शंकराचार्यांचा अद्वैत नाही. शंकराचार्यांच्या अद्वैतामध्ये परमात्मा जेव्हा खुर्चीवर बसतो तेव्हा तो शबलित होतो. कुणामुळे शबलित होतो? त्याला दोष कुणामुळे येतो? मायेमुळे. कारण मायेच्या स्पर्शाने तो परमात्मा आता ईश्वर होतो. कारण त्याची जी शक्ती आहे, त्याची जी माया आहे, त्या मायेला तो अनुसरतो, त्या मायेला तो पकडतो, त्या मायेच्या बरोबर तो राहतो. म्हणून माया आणि परमात्मा हे दोघे जेव्हा एकत्र होतात त्यावेळी तो ईश्वर होतो. आणि त्यांनी त्या शक्तीला जवळ केलं की परमात्म्याचं परमात्मपण राहत नाही असं अद्वैत म्हणतं. आणि अद्वैत जेव्हा असं म्हणतं शंकराचार्यांचं, उपनिषद असं म्हणत नाही, वेद असं म्हणत नाही,
मूळ तत्वज्ञान असं म्हणत नाही. मूळ तत्वज्ञान काय म्हणतं? मूळ तत्वज्ञान म्हणतं ते ब्रह्म आहे, हे आता खुर्चीवर बसलेला ईश्वर आहे, हा सगुण आहे. आणि तो ह्या सगुण आणि निर्गुणाच्या तो पार पलीकडे, त्याला कोणत्याच नावानी शब्दानी संबोधता येत नाही, असा त्या सगळ्याच्या तो पलीकडे आहे. आता इथे काय सांगतात परमात्मा, की अहो तुम्ही मला सगुण म्हणा, तुम्ही मला निर्गुण म्हणा, तुम्ही मला काहीच म्हणू नका, हे त्या सर्व सत्ताधीश सगळ्यांच्या पलीकडचा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याचं हे ऐश्वर्य आहे, त्याचा हा योग आहे, ऐश्वर्य आहे. आपल्या घरामध्ये एखादी पूजा आहे तर त्या पूजेला ज्याची जशी सांपत्तिक स्थिती आहे तसं तो त्याचं वैभव प्रकट करतो. येणारे गुरुजी म्हणतात, वा वा, तुमचा गणपतीनं अगदी ऐश्वर्य योगात बसला. या घराचं जे ऐश्वर्य आहे त्या ऐश्वर्य त्या गणपतीला लाभलं आहे. हा कुणाचा ऐश्वर्य योग आहे? आपला. आपल्याकडे पाहुणे आले, पाहुण्यांची सरबराई केली आहे. ते म्हणतील, अहो शिरा केला, शिरा रव्याचा केला का केशराचा केला? एवढा तो केशराने युक्त आहे, एवढा तो केशरी झाला. तुमच्या प्रत्येक पक्वान्नामध्ये केशर म्हणजे भरभरून नाही. मनुष्य म्हणतोय भगवंतानी दिला आहे, करतोय. ऐश्वर्य हे व्यवहारात जसं आमचं ऐश्वर्य आमच्या उदारतेमधून, आमचं ऐश्वर्य आमच्या राहणीमधून, आमचं ऐश्वर्य आमच्या बाकीच्या जवळ असणाऱ्या स्थावर जंगमामधून जसं प्रकट होतं, तसं भगवंत म्हणतो, हे माझं ऐश्वर्य आहे की मला काहीही धक्का न लागताच मी सत्ताधीश होतो. मी सत्ताधीश पण होतो, मी धक्का न लागलेलाच असतो, आणि मी सत्ताधीश होऊन या प्रकृतीकडून काम करून घेतो. ही प्रकृती काम करते. शंकराचार्यांच्या सारखं परमात्म्याला एक पायरी खाली नाही उतरावं लागत. उपनिषद सांगतात त्याला पायरी उतरावीच लागत नाही. ते म्हणतात तो तिथंही तसाच आहे, इथंही तसाच. म्हणून तर वल्लभाचार्यांनी शंकराचार्यांवर एवढे आघात केले. ते म्हणतात तुमचं अद्वैत जे आहे ते मायेनी युक्त आहे आणि आमचं अद्वैत जे आहे ते शुद्ध आहे. म्हणून शंकराचार्यांचं अद्वैत केवल आहे, तर वल्लभाचार्यांचं अद्वैत शुद्ध आहे, शुद्ध अद्वैत. त्यांनी त्याला उपनिषदांनी ही भानगडच ठेवली. ही प्रत्येक आचार्यांना का स्वीकारावी लागते? कारण आपला एक सिद्धांत मांडावा लागतो, तो सिद्धांत सगळ्या पातळीवरती सिद्ध करावा लागतो. इथे भगवंतांनी सगळ्यात मोठी सोडवणूक आहे. म्हणजे एक एक श्लोक आहे ना, जर खराच तत्वज्ञानाची ज्याला खूप रुची आहे, याचं खूप प्रेम आहे तत्वज्ञानावर, तो त्या एकेका श्लोकाकरता नुसता गीता डोक्यावर घेऊन नाचेल. मय्याध्यक्षेण प्रकृती, माझी अध्यक्षता कशी आहे, आणि त्याच्यावर ज्ञानेश्वरी आहे. हे भगवंतांनी गीतेत काय प्रकट करावं त्याचा भावार्थ त्यांनी इतका सुंदर प्रकट केला. ते म्हणतात मी अध्यक्ष आहे. अध्यक्ष असणं काय आहे त्याचं इतकं सुंदर वर्णन कोणी नाही करू शकणार. त्यांनी म्हटले की ते माझं ऐश्वर्य आहे. माझ्या अध्यक्षतेखाली प्रकृती हे काम करते, हे ऐश्वर्य आहे. माझी अध्यक्षता सुद्धा कुठे तुम्ही खाली आणली, माझ्यापर्यंत पोचली नाही. आता ती कशी आम्हाला कळावी, त्याकरता माऊलींनी एवढं विवेचन केलं. त्यांनी केलं म्हणून आम्हाला वरचं विवेचन कळलं, त्यांनी केलं म्हणून आम्हाला मय्याध्यक्षेनं कळलं. नाहीतर आम्हाला कळलंच नसतं की मय्याध्यक्षेनं का म्हटलं. माझी अध्यक्षता आली म्हणजे अध्यक्षाची खुर्ची आली ना, म्हणजे अध्यक्ष खुर्चीवर बसले. आता ही अध्यक्षाची खुर्ची, त्यांच्या अध्यक्षतेच्या खुर्चीवर बसलेल्यानी या जगाची निर्मिती केली. पण हा अध्यक्ष म्हणून हा सत्ता, त्याची सत्ता, ईश्वराची सत्ता, या सत्तेनी हे सगळं घडलं. पण त्याला काही बिघडलं, त्याला काही झालं. तो म्हणाला हे सगळं मी इथे बसून करत असलो तरी त्याचा मला काहीच फरक पडत, माझ्यामध्ये याची कुठलीही दखल घेण्याची मला आवश्यकता राहत नाही, हे माझं ऐश्वर्य. आता हे आपण पुन्हा एकदा बघू. म्हणाले आता येणे उजिवडे निरुते. आता ह्या निरुते ह्या विचाराच्या उजेडामध्ये, उजिवडे उजेडा, निहाळी पहा म्हणाले, निहाळून पहा, नीट निरखून पहा, पुन्हा पुन्हा पहा. ऐश्वर्य योगाते, हा माझा ऐश्वर्य योग आहे.
जे माझा ठाई भूते, ही सगळी भूत मात्र माझ्या ठिकाणी आहे. कशी आहेत? ईश्वराच्या ठिकाणी ते आहेत. हे पुन्हा कसं सिद्ध केलं? ईश्वर सर्व भूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति. पुढे मान्यच केलंय, सांगितलंच आहे, ठामपणे सांगितलं. भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी माया. मीच नाचवलंय, मीच फिरवलंय, मीच फिरवतोय त्यांना. हे सगळे भूत मात्र आहेत, ते मी फिरवतो. कोण फिरवतोय? अध्यक्ष. कोण फिरवतोय? माझी सत्ता. पण मी सत्तेवर बसलो, अध्यक्षाच्या खुर्चीत बसलो आणि आमच्या रस्त्यावरचा दिवा गेला म्हणून अध्यक्ष शिडी घेऊन धावत येऊन दिवा लावत नाही. तो सांगतो की बाबा रे जा त्या गल्लीमध्ये, काय कोणा त्याच्यापर्यंत ती गोष्ट पोचली तर इतकी किरकोळ त्याच्यापर्यंत पोचत पण ते सगळा खालचा जे जे काही व्यापार करणारी मंडळी आहे त्याच्या अध्यक्षतेखाली, त्याच्या ठिकाणी काम करणारे आहेत, अशी ती त्याच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी असणारी जी प्रकृती आहे ही हे सगळं निर्माण करते. तर तिने हे सगळं निर्माण केलं म्हणून ही सगळी भूत मात्र कोणाच्या ठिकाणी जोडली गेलेली आहेत? माझ्या ठिकाणी. म्हणून भगवंतानी काय सांगितलं? मी ईश्वर सत्ताधीश आहे. हे जेव्हा तुम्हाला समजेल त्यावेळी तुम्ही असं समजा की हे सगळे भूतमात्र जे आहेत ते प्रकृतीमुळे माझ्याशी जोडलेले आहेत. कसे जोडलेले आहेत? मला कुठल्याही प्रकारे त्रास न देता, मला कुठल्याही प्रकारे आसक्त न करता, माझ्याशी संग न ठेवता मला जोडलेले. त्याचं उदाहरण आपण मागचं घेऊ. मागचं त्या घरामध्ये परिवारी दीपू, घरामध्ये दिवा लावलेला आहे. त्या दिव्याचा उजेड आहे किंवा आकाशामध्ये सूर्य आहे, त्याच्या उजेडात सगळे व्यापार चाललेले आहेत. काय सूर्याला बाधित होतच नाही, पण सूर्याशिवाय होत नाही. म्हणजे सूर्य इथे कोण आहे? अध्यक्ष आहे. इथे दिवा कोण आहे? अध्यक्ष आहे. तो आहे म्हणून घरात सगळ्यांचे सगळे उद्योग चाललेले आहेत. तो सूर्य आहे म्हणून जगाचे सगळे व्यापार चाललेले आहेत. हे अध्यक्ष असून हे घडतं आहे असं म्हटल्याबरोबर माऊलींनी पहिला विकल्प किंवा पहिला विचार किंवा पहिली उपपत्ती काय दिली आपल्याला? की मी त्यांच्या ठिकाणी नाही आहे, पण ते सगळे कोण आहेत? माझ्या ठिकाणी. कारण का? मला असायचं कारण नाही, पण ते माझ्या ठिकाणी आहे. ही उपपत्ती का आली? ती एवढ्याच करता आली की मी अध्यक्ष आहे. ती एवढ्याच करता आली की मी ईश्वर आहे. ती एवढ्याच करता आली की ईश्वराने हे जग निर्माण केलं आहे. आता ईश्वराने जग निर्माण केलं आहे, हे मायेने निर्माण केलं आहे का? नाही म्हणतात. वास्तविक पाहता उपनिषद असं म्हणत नाहीत. उपनिषद म्हणतात हे ईश्वराचं वैभव. फार सुंदर माऊलींचं जे निरूपण आहे, मी वेडं व्हायलाच पाहिजे. कोण तत्ववेत्ते मोठे मोठे वाचतील तेव्हा त्यांना त्यांचं मोठेपण कळेल. आपल्यासारख्या सामान्य मनुष्याला त्यातला बारकावा कळणं पण अवघड आहे. की आपण त्याच्या इतक्या ह्याच्यात जायला, कारण त्यांनी ते जे काही आकलन घेतलेलं आहे त्या तत्त्वज्ञानाचं, मोठी माणसं आहे. कसं मांडलं आहे बघा. आपल्याला एवढं कळतं, एवढंच आपलं भाग्य आहे. मराठी कळतं आहे आणि त्या मराठीतली त्यांची भाषा कळते, पुष्कळ आहे. तर त्यामुळे त्यांनी आपल्याला सांगितलं हा माझा ऐश्वर्य योग आहे, हे माझं ऐश्वर्य आहे की माझ्यामध्ये कोणताही फेरबदल न होता मी परब्रह्म पण आहे आणि माझ्यात कोणताही फेरबदल न होता मी सत्ताधीश आहे. मय्याध्यक्षेण प्रकृती. ही जी प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली काम करते, मला काही बदलावं लागत नाही तरी घडतं. मग आता तिने मला अध्यक्ष म्हटलं किंवा तुम्ही मला अध्यक्ष म्हटलं किंवा तत्त्वज्ञानाने मला अध्यक्ष केलं की मग मी काय स्वीकारतो? त्या सत्ताधीशाने हे सगळं निर्माण केलं आहे म्हणून हे सगळे त्याच्या ठिकाणी आहेत, त्याच्या नियंत्रणात आहे, त्याच्या कक्षेत आहे. पण मी आहे का त्यांच्या नियंत्रणात? मी आहे का त्यांच्या कक्षेत? नाही. ही झाली पहिली भूमिका. आता दुसरी भूमिका आली. आता इथे त्यांनी सांगितलं अथवा. आता इथे पहिल्यांदा सांगितलं आता सांगितलं त्याला और. आता अथवा. भूतेंना माझा ठाई. इथे मागेच सांगितलं या, म्हणजे त्या अक्षरावरती अजून शाई सुद्धा वाढली नसेल तोपर्यंत पुढची ओवी दिली आहे माऊलींनी. अथवा भूतेंना माझा ठाई. तुम्हाला खरं सांगतो म्हणाले ही भूत मात्र माझ्या ठिकाणी नाहीतच, इथंच
आणि भूता माझी मी नाही, आणि या भूतमातांच्या मध्ये मी नाही. मग आता काय आहे, या खुणा तू कही चुको नको.